काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधलाय। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पीयूष गोयल यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। त्यात कोळीवाड्यात फिरताना त्यांनी तोंडावर रुमाल लावल्यामुळे वर्षा गायकवाड यांनी त्यांना लक्ष केलेलं आहे आणि हा कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अपमान आहे असं त्या म्हणाल्या। त्यांनी ट्विट करत पीयूष गोयल यांना धारेवर धरलंय। ही एक्सपोस्ट मध्ये वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणतात आपण त्यावर एक नजर टाकूया। मासळीचा वास सहन होत नाही म्हणून भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पीयूष गोयल प्रचारासाठी गावठाणातून आणि कोळीवाड्यातून जाताना नाकाला रुमाल लावून फिरतात। हा कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अवमान आहे। या महाशयांना कोळी समाजाची मतं हवीत पण त्या कोळी संस्कृतीचा तिरस्कार आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी झोपडपट्टीवासियांना आपल्या हक्काच्या जागेवरून बेदखल करून खार जमिनींवर स्थलांतरित करण्याचे लोकविरोधी विधान केलेलं होतं। आता कोळी समाजाचा असा अपमान, सूटबूट आणि झूटलूट वाले हे भाजपचे नेते इथल्या गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी होऊच शकत नाही, नक्कीच नाही, अशी एक्सपोस्ट वर्षा गायकवाड यांनी केली आहे। आणि पीयूष गोयल, दीपक केसरकर आणि सचिन सावंत यांच्या यावर काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया। आरोप करने में कोई टैक्स नहीं लगता है, तो जितना आरोप करना चाहे कर सकते हैं। आरोप बेबुनियाद है और जितना मछुआरों का सम्मान मोदी सरकार ने किया है, कांग्रेस ने अपने इतने वर्षों के कार्यकाल में कभी नहीं किया। हम मछुआरों को हर संभव उनको सुविधा देते हैं। साथ ही साथ WTO में भी हमने जिस प्रकार से भारत के मछुआरों के लिए मोदी सरकार ने अपना तीव्रता से विषय रखा और उनको संरक्षण दिया, ये शायद कांग्रेस के लिए पचाना बड़ा मुश्किल है। माशाचा वास प्रत्येकाला सहन होईल असं बिलकुल नसतं। सोलर ड्रायर असतात, याच्या माध्यमातून जर सुके मासे वाळवले तर याचा वास अजिबात येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे। नवरात्रीच्या दिवसामध्ये मासा असा दाखवणारे नेते हे तुमच्याकडे आहेत, ते नव्हते आमच्याकडे नाही आहेत। ज्या भागाचा उल्लेख करता भागामध्ये मासे सुकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं आणि तिथं मी ज्याला गेलेलो होतो त्याला माझ्या सुद्धा मनामध्ये हा विचार आलेला होता की इथं सोलर ड्रायर देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून सुक्या माशांचा जो तीव्र वास असतो त्याचा त्रास लोकांना होता कामा नये। कोळी बांधवांचा वास सहन होत नसेल, त्या गावठाणांचा वास सहन होत नसेल, त्यापेक्षा दुर्दैवाची बाब असू शकत नाही। खऱ्या अर्थानं कोळी बांधव आपले किंवा गावठाण ही मुंबईचे प्रथम नागरिक आहेत ते, आणि कोळी बांधवांचा एकंदर जी त्यांच्याशी जोडलेली संस्कृती आहे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आद्य घटक आहे। आणि दुसरीकडे मासे हा खाद्य संस्कृतीचा आद्य घटक आहे। आणि असं असताना तुम्हाला आज त्या गावठाणामध्ये जाताना देखील तुम्हाला नाकावरती रुमाल घेऊन जावं लागत असेल, त्यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असू शकत नाही। यातनं त्यांच्या मनामध्ये असलेला तिरस्कार समोर येतो।